नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भातच्या महत्त्वपूर्ण अशा अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचे आतापर्यंत जवळजवळ 20 हप्ते शासनामार्फत शेतकरी मित्रांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत। म्हणजेच एकंदरीत जवळजवळ 40,000 रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून शेतकरी मित्रांना आतापर्यंत देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, जो पुढील हप्ता असणार आहे तो 21वा हप्ता असणार आहे। या 21व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आता शेतकरी मित्र आहे। भरपूर शेतकरी आपल्या ऑफिसवरती येऊन या 21व्या हप्त्याचं वितरण कधी होणार याबद्दल चौकशी करत आहेत। तर मित्रांनो, त्या 21व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट मी सांगणार आहे। त्याचबरोबर हा 21वा हप्ता कोणत्याही प्रकारची अडचण न येता आपल्या बँक खात्यामध्ये जमा व्हावा यासाठी आपल्याला नक्की काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती, महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर जास्त वेळ घेता आपण सविस्तर चर्चा करायला सुरुवात करूया। प्रसार माध्यमातून आपल्याला या 21व्या हप्त्या संदर्भातच्या विविध अशा अपडेट कळत आहेत। बाहेरील राज्यामध्ये म्हणजेच अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर अशा काही भागांमधून 21व्या हप्त्याचं वितरण शासनामार्फत केलेलं आहे। कोणत्या मोठ्या सणानिमित्त किंवा मोठ्या सभेनिमित्त या हप्त्याचं वितरण शासनामार्फत केलं जातं। त्याच्यामुळे मित्रांनो, या चालू घडीला दिवाळीच्या सणानिमित्त शासनामार्फत या हप्त्याचं वितरण कदाचित होऊ शकतं, कारण की प्रसार माध्यमातून याची चर्चा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। परंतु शासनामार्फत याबद्दल कोणतीही अजून जाहीर परिपत्रक केलेलं नाहीये किंवा याबद्दलची कोणती तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली नाहीये। फक्त आपल्याला कळत आहे की 21व्या हप्त्याची रक्कम लवकरच या सणानिमित्त बँकेमध्ये जमा होऊ शकते। आता मित्रांनो, ही जमा होईल नाही होईल ही पुढची गोष्ट आली, परंतु तुम्हाला 21वा हप्ता कोणत्याही प्रकारची अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावा हे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला एक महत्त्वपूर्ण अशी प्रोसेस करून घ्यायची आहे, जी तुम्हाला 21व्या हप्त्यासाठी मोठी अडचण ठरू शकते। आता मित्रांनो, ती कोणती प्रोसेस असणार आहे ती आता या ठिकाणी जाणून घ्या। मित्रांनो, शासनामार्फत आपण शेतकरी आहोत याबद्दलची पडताळणी फार्मर आयडीच्या माध्यमातून केली जात आहे। म्हणजेच शासनामार्फत प्रत्येक शेतकऱ्याला आपलं फार्मर आयडी काढणं कंपल्सरी केलेलं आहे। त्या फार्मर आयडीच्या माध्यमातून शासकीय ज्या इतर योजना असतील यांना सुद्धा शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच फार्मर आयडीच्या माध्यमातूनच आपण ट्रॅक्टर असतील, ट्रॅक्टर अवजारे असतील, लाईट, मोटर, पाईप अशा काही योजना आहेत ज्या सरकारी अनुदानित असतात। या मित्रांनो, अनुदानित योजना फार्मर आयडीच्या माध्यमातूनच आपल्याला शासनामार्फत दिल्या जात आहेत। त्याच्यामुळे फार्मर आयडी हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरलेला आहे। हा फार्मर आयडी जर आपण काढलेला नसेल तर मित्रांनो, पीएम किसान योजनेवरती सुद्धा आपला मोठा परिणाम होऊ शकतो। पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा आपण याबद्दल चर्चा केलेली आहे, जी तुम्ही पाहिली असेल। ज्या शेतकऱ्यांनी पाहिली नसेल तर त्यांना या फार्मर आयडी संदर्भातच्या माहिती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। आता मित्रांनो, फार्मर आयडी आपण कुठे काढायचा, कसा काढायचा, तर याची अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे। यासाठी आपलं आधार कार्ड, आपल्या आधार कार्डला लिंक असलेला आपला मोबाईल आणि आपला 712 खाते उतारा, फक्त या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लागत आहेत। 712चा नंबर तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला त्याची प्रिंट तुमच्या जवळ नसेल तरी चालेल, फक्त तुमचा 712 नंबर तुम्हाला माहित असावा। तर या किरकोळ गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही आपलं फार्मर आयडी जनरेट करू शकता। तर हे फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत काढलेलं नाही तर अशा शेतकऱ्यांना आपल्याला पाहायला मिळालं असेल की 20वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाहीये। म्हणजेच या फार्मर आयडी मुळे त्यांना 20व्या हप्त्याला मुकावं लागलेलं आहे। परंतु तुमचा 20वा हप्ता बुडला जाणार नाही। तुम्ही जर खरंच शेतकरी असाल तर तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढायचा आहे। फार्मर आयडी काढल्यानंतर तुमची पडताळणी केली जाईल आणि पडताळणी केल्यानंतर तुमचा 20वा आणि 21वा हप्ता असं दोन्ही सुद्धा हप्ते शासनामार्फत येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। भरपूर शेतकऱ्यांना याबद्दलचे अजून अपडेट माहीत नाही आहेत। यासाठी आपण जर व्हिडिओ पाहिला तर आपल्या शेतकरी मित्राला नक्की आपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून पीएम किसानच्या ज्या येणाऱ्या पुढच्या 21व्या हप्त्याची रक्कम असेल ही कोणत्याही प्रकारची अडचण न येता आपल्या मित्राच्या खात्यावरती ही अनुदानाची रक्कम जमा व्हावी। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण वारंवार चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तुम्ही आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर आपला चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून सरकारी योजना असतील, शासकीय योजना असतील याची सविस्तर माहिती त्यांना घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहता येईल। आणि मित्रांनो, या योजनेसंदर्भात तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला समाधानकारक असं उत्तर देता येईल। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये
नवीन अपडेटसह नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.